नमस्कार शेतकरी बंधूंनो. खूप शेतकऱ्यांना बेडबद्दल थोडी सविस्तर माहिती पाहिजे होती, त्यामुळं आज आता आपण हे बेड पूर्ण दाबणीचं कार्य सुरू आहे. तर हा 4.5 बाय 4.5 बेड घेतलेला आहे. तर हे आपलं मधलं अंतर राहील. समजा एक ते 1.25 फुटाच्या कुळवानं यानंतर आतमध्ये दांड पाडून घ्यायचे आणि त्यानंतर शेतकरी बंधूंनो यावर सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 2 आणि निंबोळी पेंडी 1 याप्रमाणे खतांचं नियोजन करून घ्यायचं. आता बेड पूर्ण उंच दाबण्यापेक्षा बेड झाल्यानंतर बैलांच्या सहाय्याने वखर किंवा आपली हे असं यंत्र त्याला उलटं करून वखर सहाय्याने असे बेड पूर्णतः दाबून घ्यायचे. ते इतका बेड पसरट होईल तितका पुढं. आता हे मधलं जे अंतर आहे यामध्ये आपण नंतर माती लावताना हे अंतर यंत्रातून त्याच्या रोटावेटरमधनं बारीक होऊन यातील माती बेडवर पडते आणि हा बेड जितका रुंद राहील, कारण एक मीथ काय पसरलेली आहे की बेड हा उंच झाला पाहिजे. पण बेड उंच होण्यापेक्षा बेड सपाटीकरण खूप महत्त्वाचं आहे, कारण हळदीला माळ हा बाजूने लागतो, वर तर लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपण माती लावायला हे करतो त्यावेळेस जर इकडे खाली मातीच राहिली नाही आडवीकडे, तर वर माती येईल कशी. त्यामुळं बेड पाडल्यानंतर त्याला वखराचा उलटी करून किंवा वखरापेक्षा मोठं एक हे राहतं, त्याला आपण इकडे रानसावडी म्हणतात, तिकडे प्रत्येक ह्याच्यात वेगळे शब्द असतील, त्याने पण दाबून घेतले तरी फायदा आहे. हे आतील जे अंतर आहे समजा हे दांडामधील, ते खूप कमी राहिलं पाहिजे. पाणी जामपुरतं झालं तरी बस झालं, कारण त्याचा बेड उंच असण्याला काहीच फायदा नाही. आता या बेडवरती 1 ते 1.25 फुटाचं शेतकऱ्यांनी आपल्या नियोजनाप्रमाणे ज्यांचं कुळवं आहे त्यांनी आतमधनं रेषा सरळ मारून घ्यायच्या, म्हणजे हळद एका रेषेत बरोबर लागवड होते. आणि ते टाकण्या अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 2 आणि निंबोळी पेंड किंवा मग फर्टेरा असेल, कारण गेल्या वर्षी सडीचे वगैरे आणि उमणीच्या नियंत्रणासाठी त्याचा एक खूप चांगला उपयोग होतो. हे सोडून बाकी इतक्या उन्हाळ्यात बाकी खतांची काही गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, शेतकरी फार गडबड करत आहेत. सध्या 44 म्हणजे 44-45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. हे तापमान थोडं कमी होऊ द्या. हे कमी झाल्यानंतरच हळद लागवड सुरुवात करा. आता ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे पण आणखी एकही चांगला पाऊस झालेला नाही, त्यामुळं जमिनीतीलही थंडावा काय वाढलेला नाही, जमिनीतही खालूनही गरमी आहे आणि सूर्य तर आगच उगतोय. त्यामुळे शेतकरी बंधूंनो जास्त काही गडबड करू नका. थोडं आणखी म्हणजे ओरिजिनल जो काही सोईंग पिरियड आहे पेरणीचा हळदीचा तो सुरूच झालेला नाही, त्यामुळे काही शेतकऱ्यांचा बेडबद्दल हे होते. आजचा मुद्दाम बेड दाबणे, बेडमधील अंतर आणि बेड एक समान असले पाहिजेत, यामुळं हा व्हिडिओ बनवला. तर आता लागवडीचं यावर लगेच दुसरं एक गोष्ट, दुसरी म्हणजे खूप शेतकऱ्यांचे फोन आले. आता काही शेतकऱ्यांची लांबी जी बेडमधील आहे ती 300 फुटापर्यंत आहे, कोणाची 250 आहे, कोणाची 200 आहे. तर शेतकरी बंधूंनो 200 फुटा किंवा त्यापेक्षा वर असेल तर 20 mm मच ड्रीप वापरा. तिथे 16चं ड्रिपर तुमचं काहीच काम करत नाही. तर ह्या बेडची लांबी जास्त आहे, तर आपल्याला इथे 20 mm शिवाय पर्यायच नाही. काही शेतकऱ्यांचं हे होतं की 16 mmच आहे आमच्याकडे जुनं, तेच वापरावं का. तर प्रत्येकाची एक कॅपॅसिटी आहे पाणी वाहून नेण्याची. 12 mm जसं 120 ते 140, 16 mm 160 180 आणि 200 ते 220 फुटापर्यंत 20 mm पाणी नेतं. आता त्यात काय होतं, आपण जर समजा 16 mm 200 आणि 220 फुटाला वापरलं तर पहिल्या ड्रिपर खाली डिस्चार्ज होतो त्या पाण्याचा जवळपास सर फॉर एक्झाम्पल धरलं 4 लिटर, तर शेवटच्या ड्रिपरला तेच पाणी एक लिटर पडतं, म्हणजे खूप मोठी तफावत होते. मग आपलं कसं होतं, स्टार्टिंगची हळद खूप छान दिसते आणि एंडिंगला खूप कमी दिसते. आणि दुसरी गोष्ट, बेड पाडल्यानंतर बेड आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने होतं काय, कारण ट्रॅक्टरला कलावणीला जागा नसते, त्यामुळं एक साईडला बेड खूप कमी उरतो आणि एक साईडला थोडं हे होतं. तर दोन्ही कुणी चाळून घ्या बेड मजुरांच्या सहाय्याने, आपलं खोऱ्याच्या सहाय्याने एक साईडला दांड करून घ्यायचा आणि एका साईडला पूर्ण भरून घ्यायचा बेड, म्हणजे शेवटला पाण्याचा निचरा होण्यासाठी एक साईडला पूर्ण काढून द्यायचा. तर इकडून आम्ही निचरा होण्यासाठी केले आणि वरून तिकडून कलावणीलाही तिथून अंतर होतं, तर ते बेड तयार करून घेतला मजुरांच्या सहाय्याने, म्हणजे खोऱ्याच्या सहाय्याने. तर ते पण एक करून घ्या शेतकरी बंधूंनो. आणि हे झाल्यानंतर ड्रीप आथरल्यानंतर पूर्णतः बेड ओला झाल्यानंतरच हळद लागवड करा.
कारण आता लागवड करून बसाल तर जमिनीतील तापमान आणि वरील 44-45 तापमान यामध्ये तो कोंब पूर्णतः जळून जाईल. आणि 1-2दा जर कोंब नसला तर नंतर हळदच नसून जाते, मग नंतर तुम्हाला काहीच पर्याय उरणार नाही. तर गडबड करू नका. एखादा चांगला पाऊस होऊ द्या. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्यांच्याकडे स्प्रिंकलरची ड्रीपची म्हणजे साधनसामुग्री आहे त्यांनी सुरुवात केली तरी चालेल. पण स्पष्ट म्हणणं एकच आहे की तुम्ही थांबलात तर योग्य राहील. कारण का आता बाकी शेतकऱ्यांना मजुरा वगैरे अभावी लवकर लागवड करावी लागती, तो भाग वेगळा. बाकी नंतरचे बेसल डोसचे आणि मायक्रोन्युट्रिएंट असतील किंवा स्पेशालिटी असतील ग्रेड वॉटर सोल्युबलचे ते वेळोवेळी मार्गदर्शन करत राहील. कारण कालच एका अकोल्याच्या पण शेतकऱ्याचा फोन होता की त्यांना मजुरांना अभावी जाडे खतं देणं शक्यच नाही. तर त्यांनी सांगितलं होतं की पूर्ण नियोजन मला ड्रीपचंच द्या. तर पूर्ण ड्रीपचं नियोजन आतापासून शक्य नाही. तरी त्या शेतकऱ्यांना स्टार्टिंगला म्हटलं 3-19 वगैरे टाका. ज्या शेतकऱ्यांना वॉटर सोल्युबलचा यूज करायचा आहे त्यांच्यासाठी आपण नंतर एक वेगळा व्हिडिओ बनवू. तर हे बेड दाबण्याचं हे जुन्या जे पारंपरिक शेतकरी आहेत हळदीचे त्यांना माहिती आहे. पण जे आता हळदीचं क्षेत्र जवळपास पूर्ण महाराष्ट्रातच होत आहे आणि काही शेतकऱ्यांना या गोष्टी माहिती नाहीत. त्यासाठी हा व्हिडिओ आजचा बनवला होता. चालतं. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.